हे पाहता येईल की पक्षाच्या नोंदणीसाठी आवश्यक माहिती मागवली जाऊ शकते आणि ती माहिती दिली जाऊ शकते। पक्षाला अनावश्यक वाटेल अशी माहिती आयोगानं मागवू नये असं कपिल सिब्बल यांचं मत आहे। पक्षाच्या नोंदणीसाठी जी आवश्यक माहिती आहे ती मागवली जाऊ शकते, परंतु अनावश्यक असलेली माहिती आयोग कसं काय मागवू शकतं असं कपिल सिब्बल यांचं मत आहे। 29 अ नुसार आयोगाला राजकीय पक्षाची नोंदणी रद्दचा करण्याचा अधिकार नाही अशा प्रकारे त्यांनी कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। अत्यंत महत्त्वाचं आहे। 29 अ नुसार पक्षाची नोंदणी जे आहेत किंवा राजकीय पक्षाची नोंदणी जी आहे ते रद्द करणं जे आहे ते पक्षाचं काम करणं बंधनकारक आहे, परंतु पक्षाच्या कामकाजात 29 अ चं उल्लंघन अहवाल मागवला जाऊ शकतो। कपिल सिब्बल यांनी हा युक्तिवाद जोरदारपणे मांडलेला पाहायला मिळतोय। आता जी अपडेट आहे त्या 29 अ नुसार पक्षानं काम करणं बंधनकारक आहे आणि त्यानुसार पक्षाच्या कामकाजात 29 अ चं उल्लंघन झाल्यास अहवाल हा निवडणूक आयोगाकडून मागितला जाऊ शकतो। त्या संदर्भातले जे निवडणूक आयोगाचे जे निर्णय आहेत, अधिकार कक्ष आहेत, ते कपिल सिब्बल या ठिकाणी मांडताना पाहायला मिळत आहेत आणि 29 पक्षाच्या कामकाजामध्ये जर 29 अ चं उल्लंघन झालं असेल तर कपिल सिब्बल त्या संदर्भातलं जे अहवाल आहे ते निवडणूक आयोग मागू शकतो। त्या संदर्भात पक्षाच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेली माहिती जी आहे ते मागू शकतो, परंतु अनावश्यक असलेली माहिती जी आहे ती नाही आहे म्हटले। त्याचबरोबर राजकीय पक्षाच्या संदर्भात जे महत्त्वाचे दाखले आहेत ते या ठिकाणी दिले जात आहेत। नोंदणीचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, नोंदणी रद्दचे आदेश हे हायकोर्टाला देऊ शकत नाही। नोंदणी रद्दचा निर्णय प्रशासकीय पातळीवर न्यायिक पातळीवर नाही आहे। नोंदणी रद्दचा अधिकार प्रशासकीय पातळीवर न्यायिक पातळीवर होऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। हे एक अत्यंत महत्त्वाचं आहे। कपिल सिब्बल जे मुद्दे मांडत आहेत त्यामध्ये महत्त्वाचं आहे नोंदणीचा निर्णय जो आहे तो म्हणजे राजकीय पक्षाच्या नोंदणीचा निर्णय हा प्रशासकीय पातळीवर किंवा न्यायिक पातळीवर होणार नाही आहे। त्या संदर्भात वेगळी जे काही गोष्टी आहेत ते पाहणं गरजेचं आहे। त्या संदर्भात नोटीस देणं गरजेचं आहे। पक्ष 29 अ नुसार किंवा लोकशाहीनुसार तो चालतो की नाही पाहणं गरजेचं आहे आणि 29 अ चं उल्लंघन झालं असेल तर त्या संदर्भात थेटपणे निवडणूक आयोग त्या संदर्भातला अहवाल मागवला जाऊ शकतो आणि 29 अ नुसार कामकाज करणं हे पक्षांना बंधनकारक आहे। कामकाज उल्लंघन झालं असेल 29 अ नुसार तर त्या संदर्भात अहवाल हा निवडणूक आयोगाकडून मागवला जाऊ शकतो। त्यामुळं आयोगाकडून नोटीस न देताच अशा प्रकारे कारवाई केली जात आहे ती अत्यंत चुकीची आहे। पक्षाला ज्या काही गोष्टी आहेत, ज्या नोटिसा देणं गरजेचं आहे ते ज्या माहिती मागवणं गरजेचं आहे ते माहिती ही पक्षाकडे मागवली जाऊ शकते, परंतु अनावश्यक माहिती मागवण्याचा हा अधिकार हा केंद्रीय निवडणूक आयोगाला नाही। संदर्भात याच मुद्द्यावर आपण मनश्रीकडे जाऊया। मनश्री, 29 अ चा उल्लेख आता कपिल सिब्बल करतात आणि अनावश्यक माहिती मागवू नये आयोगानं आणि त्या संदर्भात त्यांनी हा खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला। तुझ्याकडे या संदर्भातले नेमके काय आता डिटेल आलेले आहेत, काय अपडेट आहेत? जी चर्चा सध्याच्या घडीला न्यायालयात सुरू आहे ती कलम 29 ए या संदर्भात सुरू आहे। हे कलम 29 ए नेमकं काय आहे आपण आधी समजावून घेऊयात की निवडणूक आयोगाने 2010 मध्ये कलम 29 ए अंतर्गत काही मार्गदर्शक तत्व निश्चित केली होती आणि त्या तत्वांचा संदर्भ शिवसेनेच्या या केसमध्ये दिला जातोय। त्या संदर्भातनं त्या तत्वांमध्ये एक मार्गदर्शक प्रणाली राजकीय पक्षांसाठी देण्यात आलेली आहे। मात्र या 29 ए कलमाचा चुकीचा वापर करण्यात आला किंवा त्याचा चुकीचा दाखला आमच्या केस बाबतीत देण्यात येतोय असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे। पक्षाच्या घटनेमध्ये सुधारणा करणं किंवा काही थोडेफार बदल करणं हा एक महत्त्वाचा बदल असू शकतो, मात्र तो आयोगाला कळवणं आवश्यक आहे असं कुठेही या कलम 29 ए मध्ये म्हटलेलं नाही, तशी तरतूद नाही हा कपिल सिब्बलांचा युक्तिवाद आहे। ज्या 29 ए या कलमाच्या आधारे शिंदेच्या गटाकडून युक्तिवाद केला जातोय किंवा त्यांच्याकडून हा जो दावा केला जातोय की 2018ची जी घटना होती, जी सुधारित घटना होती, ती निवडणूक आयोगाला कळालीच नाही आणि त्याच्यामुळे 1999च्या घटनेचा आधार घेतला गेला आणि एकूणच शिवसेने पक्षाच्या घटनेसंदर्भातला जो काही पेच आहे तो या कलम 29 ए च्या आधारे जो शिंदेकडून सांगितला जातोय, जो दावा शिंदेच्या वकिलांकडून यापूर्वी सुद्धा करण्यात आलेला होता, तो दावा कपिल सिब्बल खोडून काढतायत आणि असं सांगतायत की कलम 29 ए मध्ये जो निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा कलम आहे यामध्ये कुठेही अशी तरतूद नाही की जर एखाद्या राजकीय पक्षामध्ये काही घटनात्मक बदल केलेले असतील, काही सुधारणा केलेल्या असतील तर त्या आयोगाला कळवायलाच हव्यात, अशा पद्धतीची कोणतीही तरतूद नाही। पक्षाच्या घटनेतल्या सुधारणा या आयोगाला सादर करणं हे आवश्यक होतं। हे ठरवण्यासाठी आयोगानं
ज्या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेतला तो चुकीचा आहे. कलम 29A मध्ये असं स्पष्टपणाने कुठलेही बदल कळवणं गरजेचं आहे असं म्हटलेलं नाही. कपिल सिब्बलांचा हा युक्तिवाद आहे आणि त्यांचं हे वाक्य आहे. शिवाय त्या मार्गदर्शक तत्वांचं जर वाचन केलं तर असं दिसून येतं की ही तत्व केवळ राजकीय पक्षाच्या नोंदणीपर्यंतच्याच टप्प्यावरती लागू होतात. म्हणजे ज्या तत्वाचा किंवा ज्या कलमाचा आधार घेतला जातोय शिंदेकडून ते तो कशा चुकीच्या पद्धतीने घेतला जातोय हे कपिल सिब्बल न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न करतायत की ज्या कलम 29A चा वारंवार उल्लेख केला जातोय समोरच्या बाजूकडून त्या कलम 29A चा उपयोग हा केवळ पक्षाच्या नोंदणीच्या टप्प्यापर्यंतच लागू होतो. ती मार्गदर्शक तत्व ही नोंदणीच्या टप्प्यापर्यंतच लागू होतात. एकदा का पक्षाची नोंदणी झाली की त्यानंतर ती मार्गदर्शक तत्व लागू होत नाही. आणि तसंही ही मार्गदर्शक तत्व कधी आणली गेली तर ती 2010 मध्ये आणली गेली आहे. हे कलम कधी आणलं गेलं 2010 मध्ये 29A हे कलम आणलं गेलं आहे. तोपर्यंत शिवसेना ही आधीच अस्तित्वात आलेली होती. त्यामुळे तो आधीच नोंदणीकृत राजकीय पक्ष होता. जरी 2010 साली आणल्या गेलेल्या या कलम 29A चा उपयोग एखाद्या राजकीय पक्षाच्या नोंदणीच्या टप्प्यापर्यंतच लागू होत असेल तर शिवसेना या पक्षाची नोंदणी तर त्याही पूर्वी झालेली आहे. त्यामुळे तशा अर्थाने कलम 29A चा उपयोग किंवा त्याचा आधार हा कोणत्याही प्रकारे शिवसेना पक्षाला लागू होत नाही असा युक्तिवाद आता कपिल सिब्बल करतायत. त्याच्यावरती खंडपीठ म्हणताय की तुमचा पर्यायी युक्तिवाद असा आहे की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही कलम 29A चं पालन केलं होतं का असा प्रश्न आता विचारला जातोय. आणि सोबतच कपिल सिब्बल उत्तर देत आहेत की आम्हाला सुद्धा हेच सांगायचंय की पक्ष लोकशाही तत्वांच्या अनुरूप बनवा आणि त्याच्यासाठी जर निवडणूक आयोगाला वाटलं असतं तर कदाचित त्यांनी स्वतंत्र निर्देश दिले असते. मात्र तशा प्रकारचे स्वतंत्र निर्देश देण्यात आलेले नाहीत. आमच्यापर्यंत घटनेतल्या सुधारणा पोहोचलेल्या नाहीत हे सांगण्यात आलेलं नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत होतं की तुमच्यापर्यंत घटनेतल्या सुधारणा राजकीय पक्षाच्या घटनेतल्या सुधारणा या पोहोचलेल्या नाहीयेत तर त्या वेळीच कळवायला हव्या होत्या. कोणत्याही परिस्थितीत 2010 सालच्या मार्गदर्शक तत्वांचं कलम 29A हे सध्याच्या घडीला शिवसेना पक्षाच्या संपूर्ण पेच प्रसंगाला लागू होत नाही. कारण मुळात शिवसेना पक्षाचा जन्म किंवा त्याची नोंदणी ही 2010च्या पूर्वीची आहे आणि कलम 29A हे कुठल्याही परिस्थितीत पक्षातील घटनेच्या सुधारणांच्या संदर्भाने लागू होत नाही. पक्षाच्या नोंदणी प्रक्रियेपर्यंतच त्या टप्प्यापर्यंतच ते लागू होतं. हा मुद्दा जोरदारपणे कपिल सिब्बल मांडताना दिसत आहेत. यावरती कपिल सिब्बलांनी युक्तिवाद करताना इतरही काही माहिती दिलेली आहे की जर आयोगाला वाटलं असतं की सुधारणा आम्हाला कळवणं आवश्यक आहे तर तशी माहिती ही आयोग मागवू शकला असता. पक्षाला अनावश्यक वाटेल अशी माहिती आयोगानं मागवू नये असं सुद्धा ते म्हणतात. त्यासोबतच 29A नुसार ज्या कलमाचा दाखला वारंवार शिंदे पक्षाकडनं दिला जातोय त्यानुसारच 29A नुसार आयोगाला राजकीय पक्षाची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार नाही असा युक्तिवाद आता कपिल सिब्बल करतायत. त्याच्यामुळे एकंदरीतच कलम 29A चा जो युक्तिवाद समोरच्या दलाकडनं केला जात होता, शिंदेकडून केला जात होता, कपिल सिब्बलांच्या विरोधातल्या वकिलांकडून केला जात होता, तोच आता कपिल सिब्बल खोडून काढताना दिसत आहेत. सोबतच नोंदणी रद्दचा निर्णय हा प्रशासकीय पातळीवर केला जातो, तो न्यायिक पातळीवर होत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे की प्रशासकीय पातळीवरती अशा पद्धतीचे निर्णय होतात. ते काही न्यायालयात जाऊन तशा पद्धतीने ते निर्णय होऊ शकत नाही. त्याच्यामुळे पक्षाच्या कामकाजात जर 29A चा उल्लंघन झालेलं असेल तर त्याचा अहवाल मागितला जाऊ शकतो. त्याच्यावरती परस्पर निर्णय प्रक्रिया ही राबवली जाऊ शकत नाही हे स्पष्टपणाने कपिल सिब्बल सांगतायत. त्याच्यामुळे जो गाभा होता या संपूर्ण केसचा की पक्षाची घटना आमच्यापर्यंत पोहोचली नाही हा जो दावा होता निवडणूक आयोगाचा आणि ज्या आधारे हा दावा केला जात होता 2010 सालची मार्गदर्शक तत्व आणि त्याच्यामधलं कलम 29A तर हे कसं आम्हाला लागू होत नाही हे कपिल सिब्बल वारंवार पटवून देण्याचा प्रयत्न करतायत की मुळातच कलम 29A हे लागू होतं ते म्हणजे जर नोंदणीच्या टप्प्यापर्यंत एखाद्या राजकीय पक्षाची नोंदणी होत असेल तर त्या टप्प्यापर्यंतच हे कलम लागू होतं. मात्र त्यानंतर हे कलम लागू होऊ शकत नाही. आणि शिवसेना पक्षाचा जन्म त्याची नोंदणी ही 2010 पूर्वीच झालेली आहे. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारे जर हा पेच असेल तर तो प्रशासकीय असला पाहिजे, तो न्यायिक असता कामा नये आणि पक्षाची नोंदणी रद्द करा अशा प्रकारचे आदेश सुद्धा निवडणूक आयोग देऊ शकत नाही. कलम 29A चा या ठिकाणी चुकीचा अर्थ चुकीचा वापर केला जातोय हे कपिल सिब्बल मांडतात.